मधला फक्त 5 गट राहिला आणि आता आम्ही उतरलोय खाली. खूप आराम केला, आरामाची खूप गरज होती. भांडणं आल्या ना भांडणं, आरामाची खरंच लय गरज होती आणि पाहिजे तसा आराम केलाय. आणि आता सेमी बघू, मस्त कायदेशीर सेमी बघू. जेव्हाचा काही डाव ठिकाणा नाही. वडापाव चगलीत घेतल्या मित्रांनो, मस्त 2 वडापाव, अजून 3रा येतं आणि 1 भजीपाव झाला. आता चाललो हा खाऊन डायरेक्ट तेजाजवळ जाऊ. शिर्डीला ना शर्तीनं गेल्यावर खाया पियाचा बघायचा नाही, भेटल द्या. तेच गावचे साई सेवक भेटलेले आहेत आपल्याला. बरेच आलेत आपल्या मुंबईची पब्लिक. तर कसं वाटतं तुम्हाला इकडं पुस्तकावले येऊन? लय बरा वाटला, पण आमचा जरा बैल आमचा तासमध्ये थोडी घासाघिची झाली. हा, ते कुठल्या गटात होता? 35 मध्ये. 35 मध्ये कुठला तासा? 4 नंबर तासा. बैलाचं नाव का? शंकर डॉन. ठीक आहे, चला भेटू आता. भेटूया. 5 वरती सुटला, 35 सुटला या मैदानाचा. 35 पळतोय आणि 35 मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे. कोण होणार या ठिकाणी सीमेला पात्र? सगळ्यांचाच कस पडलाय, परंतु या ठिकाणी कोण बाजी मारणार? दोघात या ठिकाणी सुंदर अशी लढत चालू आहे. कोण बाजी मारणार? लढत 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 झाली. आता लढत झाली बघा. मध्ये दोन्ही आदत होते. मागे सर्जा बांधला निंबाळकरांचा सर्जा बांधला. आणि आता इकडं आपल्या तेजाची तयारी करायला घेतली. तेजाचं आता नियोजन करायला घेतलं. फटाफट जावं तर तेजाकडे. इकडे आप्पा आहेत. आप्पा बरे आहेत ना? नमस्कार. तेजा सुटला. तेजा आता असा पळल ना. 2 नंबर सेमी आणि 3 नंबर तासात आहे. 2 नंबर मध्ये ना. 3 नंबर. चला धावायचं. मथुर आणि कॉकटेल. पाटी तेजा आणि पिस्टन आलेला आहे. पिस्टन कसा जीव काढतो. टॉपच्या गाड्यात आता आपण जाऊन मस्त बसून बघू आरामान. सिकंदर लक्ष्मणराव रायफल आले. रायफल
बाबा उठलो ना डोकं भरतील डोकं. नंबर तासात आणि 3 नंबर गटात मथुर आणि कॉकटेल. मी तिथेच उभा इथे बघा. इथे 3 नंबर तास आहे आणि सुटला हिंद केसरी मैदानातला सेमी 3 अजूनला आणि 3 आणि इकडे 10 गाड्या चालू आहे. तिसऱ्या गुलाबाचा मान कोणाच्या नशिबी हे बैलगाडीचं क्षेत्र आणि इथं काय पण घडलं अतिशय सुंदर आणि परत एकदा हे बैलगाडीचं क्षेत्र आणि या क्षेत्रात काय पण घडतं. लंबीतनं उठला आणि मालकासाठी पळायला लागला.
मथुर शांत आहे कारण की अजून फायनल बाकी आहे. फेल होएगा भाई. चलो आता सेमी बघायला चला. आपण जाऊ तेजाकडे. तेजाची गाडी 2 नंबर सेमीमध्ये होते आणि गाडी पडली. तर ठीक आहे, जाऊया आपण आता तेजाकडे. तेजाबाई हे कमी नाही आहे. तेजाबाई आय लव्ह यू ब्रो. आय लव्ह इट. येड्यासारखा धावतं, येड्यासारखा. एक नंबर धावता. 1 साइड धावतंय. करंट बघायचं. करंट नको. करंट नको जाऊन दे. पळून आले इथं डायरेक्ट हुक मारतो. हुक शॉट आहे. बाई टाटा येतो तुला भेटायला आता फायनल बघून. मस्त निवांत बसलो आम्ही. हवा खात एकदम गार गार. आणि या साईडला सनसेट एक नंबर झाला. आणि या साईडला मथुर आहे. आणि मला असं वाटतं त्या मथुरला हवा तरी खाऊन दे बाई. पलाच आहे त्याला. बाजूला व्हा तुम्ही, बाजूला व्हा. पळून दे त्याला. नंतर फायनल झालं काय करायचं आहे करा. आणि फक्त एकच इच्छा होती का तेजा फायनलला पाहिजे होता बस. आणि आपला मथुर मथुर तर राहिला फायनलला. गड आला पण सिंह गेला. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय गाड्या बघायला भेटल्याच नाही. आलो आणि लय पाय दुखले. मथुरची जी गर्दी तुम्हाला माहितीच आहे. पाय दुखले आणि डायरेक्ट येऊन बांधावर बसलो. आता बोलो विचारच केला का डायरेक्ट फायनल बघायलाच जायचा. जे होईल ते होईल. भुंगा राहिला. भुंगाचा काय झाला काय माहीत नाही आम्हाला. घरनी की आणि मथुर निघला आणि बक्याडॉन निघला. बक्याडॉन तिकडे आहे. तर मस्त आरामशीर बसू. त्याच्यानंतर डायरेक्ट आरामशीर फायनल बघू आणि मग डायरेक्ट घरी जायचं आहे. डायरेक्ट काय बाकी काही राहिलं नाही. फायनल झाला का घरचा रस्ता पकडायचा आहे. बाकी काही नाही. घरी कसं जायचं कसं नाही. खमण ढोकळा ट्रेनमध्ये रिझर्वेशन केलं मस्त पण कॅन्सल केला. जाऊन दे बघू. खमण ढोकळा तर आज जायचं घरी. आजच्या आज. आणि घरी जाऊन किती लोलाचं आहे तेवढा लोलाचा. परवाच्या भरोशावर राहायचंच नाही. सॉरी उद्याच्या भरोशावर. तर चला आजच जाऊचं. मग काय आता तुम्ही बोला कॅन्सल तर केले. थांबून काय फायदा आहे. तर चला आता खूप विश्रांती केली आणि आता जाऊ मैदानाकडे. आणि ज्या ज्या गाड्या खाली जातील त्या आपण तासात उभे राहून बघू.
तासात मथुर जराच टायमात एकदम होत्या. निकाल बघू पहिले. निकाल काय बघितला नाही. स्क्रीनवर दगडी मारली कोणीतरी. स्क्रीन डायरेक्ट खराब झाली. आता बघू लाईव्ह. बघू लाईव्ह. अमोल मोहिते यांच्याकडून अनाउन्समेंटसाठी 200 रुपये इनाम आहे. विकास सर इथं निकालाचं काय अत्यापत्ता नाही आहे. तर आमच्या गाडीचा अत्यापत्ता नाही आहे. गाडी शोधतोय. जर एक गाडी गेली ना तर आमच्याला आमचा टांगा होईल. टांगा. तर तीच गाडी शोधतोय. इकडं अजून निकाल काय माहीत समजतच नाही काय कसा काय. तर निकाल राहिला पाठी. आम्ही चाललो आता पुढे ओगलेवाडीला. समजत नाही. जी सकाळी गाडी भेटली ना तीच गाडी आम्हाला ओगलेवाडीला सोडणार आहे. ती गाडी मिस नाही करू शकत. थांबलो असतो पण एवढा कालोख झालाय त्याच्यामुळे थांबू नाही शकत. अहो ती गाडी शोधतोय. ती गाडी भेटली नाही. इकडे लावली होती. ही गाडी भेटली आपल्याला. तर या गाडीसाठी ही गाडी सोडली असती ना तर पुशेगावलाच राहायला लागला असता. कशी तरी भेटलंय ना. रॉकेट लावून चाललंय ओगलेवाडीला. आणि पत्तूरचा 2 नंबर आला. आणि नाशिकची गाडी होती. घरचा साहस होता भावा. सांगलीची होती. घरचा साहस होता. एक आदत आणि कोण होता. एक आदत दुसरा होता. नवीन चेहरा होता. काही घरचा साहस 1 नंबर गेला. बघायला नाही भेटला आपल्याला तो. आम्ही लाईव्ह बघितलं तिथं बघायला नाही थांबलो. गाडीत बसलो आणि रॉकेट लावून आता चालू ओगलेवाडीला. सगळं आता घरी जायचा प्लॅन आताच चालू आहे. आता 10ची गाडी 10:30ची गाडी पकडायची. आता वाजले किती बघू ना. आता वाजलेत 8:14 झाले. 10ची गाडी पकडायची. पोहोचलो आता फायनली रूम वर. 1.5-2 तासाची मशागत करून. सो गाईज आता निघलोय. सगळे रेडी झालेत आणि आता 10:15 ट्रेन आहे. आता आपण जाऊ. चला गोट्यावर जाऊ तेजाच्या. आणि तिकडून एक सामान राहिलं तो घेऊ आणि तेजाला पण बघता येईल आपल्याला म्हणून चालू आहे. हा बाय आपली ट्रेन आलेली आहे आणि पप्पा आपल्याला सोडायला आलता. सगळ्यांना भेटतं भाई. भेटो आता. तू ये आता आमच्याकडं. हा का. आता आम्ही तर येऊच पण तू ये पहिले.
जायचं आहे ना. तर चला, हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय.